जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे लेखी प्लस ग्राउंडचे मार्क जाहीर झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि या घटकामध्ये नेमका कट ऑफ किती जाईल, मेरिट किती जाईल ते सुद्धा आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। अंदाजित कट ऑफ मेरिट आपण यामध्ये बघणार आहोत। सुरुवातीला आपण टोटल मार्क बघणार आहोत। ग्राउंड प्लस लेखी म्हणजे 200 पैकी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडलेले आहे आणि नेमकी इथे कट ऑफ किती जाईल। तर पहा 183 वाला विद्यार्थी आहे, 185 वाला विद्यार्थी आहे। त्यानंतर बघा काही विद्यार्थी ॲब्सेंटसुद्धा आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर 177 गुण घेणारा विद्यार्थी आहे। पुढे आणखी बघूया आपण 175 गुण घेणारा विद्यार्थीसुद्धा। त्यानंतर बघा 179 मार्क घेणारा विद्यार्थी आहे। पुढे जर बघितलं आपण तर 190 वाला विद्यार्थी, 183 वाला आहे, 180 गुण घेणारा विद्यार्थीसुद्धा इथे दिसतोय आपल्याला। 181, 181, 185 वाला विद्यार्थी दिसतोय आपल्याला। त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर 181 वाला परत दिसलेला आहे। त्यानंतर पुढे जर आपण चेक करूया 171, 176, 173, 181 वाला विद्यार्थी आहे, 175, 171, 176, 186 वाला विद्यार्थी दिसतोय आपल्याला। त्यानंतर पुढे 173 वाला विद्यार्थी दिसतोय। त्यानंतर पुढे आपण आणखी बघूया 182 वाला विद्यार्थी आहे। आपण आणखी 4 ते 5 पेज बघूया आणि कट ऑफकडे वळूया। त्यानंतर बघा 185 वाला विद्यार्थी आहे, 180 वाला विद्यार्थी आहे, 177 वाला विद्यार्थी आहे। पुढे आणखी बघूया आपण 183 वाला विद्यार्थी आहे, 166 वाला विद्यार्थी, 172 गुण घेणारा विद्यार्थी आहे। त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर 182 वाला, 175 वाला, 181 वाला विद्यार्थी आहे, 181 वाला विद्यार्थी आहे। पुढे आणखी बघूया 180 वाला विद्यार्थी आहे, 184 वाला विद्यार्थी आहे, 182, 187, 187, 181। त्यानंतर पुढे जर बघायला गेलो 186, 186 वाला विद्यार्थी आहे। त्यानंतर आणखी पुढे बघूया 185 वाला विद्यार्थी आहे, 180, 180 वाला विद्यार्थी, 185 वाला, 186 वाला, 188 वाला, 180, 180 वाला विद्यार्थी, 184, 187। आता बघा आपण कट ऑफकडे वळूया। या घटकामध्ये नेमका कट ऑफ किती जाऊ शकतो, मेरिट किती जाऊ शकतो, ठीक आहे। त्याआधी बघा हा जो गट आहे हा गट क्रमांक बघून घेऊया आणि नंतर कट ऑफकडे वळूया। तर बघा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11, खूप दिवसापासून विद्यार्थ्यांची क्वेरी येत होती की सर नेमका कट ऑफ किती जाईल। आपण याचाच वेट करत होतो की लेखी प्लस ग्राउंडचे मार्क केव्हा येते। तर यावरून आपण इझिली कट ऑफ काढू शकतो, ठीक आहे, मेरिट काढू शकतो। तर बघा इथे जो सेफ स्कोर असणार आहे ओपन कॅन्डिडेटसाठी हा 186 किंवा 185 सेफ असू शकतो, ठीक आहे। हा एक अंदाज आहे, ठीक आहे, अंदाजित आपण कट ऑफ सांगतो आहे। 185 किंवा 186 हा सेफ स्कोर असू शकतो, ठीक आहे, सेफ स्कोर ओपनवाल्यांसाठी। आणि SCBC, त्यानंतर OBC आणि NTD आणि VJA यांच्यासाठी जो सेफ स्कोर आहे आणि NTC यांच्यासाठी जो सेफ स्कोर असणार आहे तो असणार आहे 180 किंवा 180 प्लस। मागे पुढे कास्ट लागतील या। आणि पुढे जर आपण बघायला गेलो तर SBC, ST, SC, ST सोडून देऊया आपण याच्यामधनं। SBC आणि SC या जवळपास सारख्या लागू शकतात, म्हणजे 177 प्लस यांचा सेफ स्कोर असू शकतो, ठीक आहे। मागे पुढे 1-2 मार्क असू शकतात। आणि STचा जो सेफ स्कोर असू शकतो तो 175 प्लस राहू शकतो किंवा 175 राहू शकतो। त्यानंतर EWS याचा स्कोर हा 170 पेक्षा कमीसुद्धा असू शकतो आणि जास्त असू शकतो, म्हणजे 165च्या आसपास तुमचा 165 ते 170 हा सेफ स्कोर असू शकतो। तर बघा याचा जर एक्झॅक्ट कट ऑफ काढून पाहिजे असेल कास्टनुसार तर तसं कमेंट करा आणि तुमची कास्टसुद्धा सांगा आणि तुमचे टोटल मार्क्ससुद्धा सांगा। उदाहरणार्थ तुम्हाला EWS मध्ये 165 मार्क असतील आणि तुम्ही उदाहरणार्थ फॉर्म भरला आहे जनरल, तर एवढंच कमेंट करा EWS 165। आणि जर तुम्ही OBC मधनं तुम्हाला मार्क आहे 180 आणि तुम्ही होमगार्डमधून फॉर्म भरला आहे तसा कमेंट करा, ठीक आहे। तर जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण काही वेळातच तुम्हाला कट ऑफसुद्धा काढून देणार आहोत। धन्यवाद।